एकदम खरं. मित्रांनो, एकदम खरे रिव्ह्यू. तुम्हाला माहिती आहे की मी तुमच्यापासून असं नाही की काही लपवतो किंवा जेवढे रिव्ह्यू मी आजपर्यंत दिलेत, ऑनेस्टली दिलेत. असं जर काही निगेटिव्ह जरी रिव्ह्यूज असतील तरी ते तुम्हाला रिअलाईज झालेलं आहे की ते चुकीचे नव्हते कधीच रिव्ह्यूज. मी एकच सांगेल की चित्रपटाविषयी जर याविषयी बोलायला गेलं, मैत्री दाखवली आहे, ठीक आहे, पॉलिटिक्सवाला टॉपिक, एक लव अँगल आहे. पण ऑनेस्टली सांगू, मला लास्टचे काही 4-5 महिन्यामध्ये मी काही मराठी चित्रपट बघितलेत. मला ना एक सेम पॅटर्न वाटतो आता, की या टाईपचे चित्रपट खरंच मी आधी बघितलेत असं वाटतं. मी हे नाही म्हणत आहे की हा चित्रपट वाईट आहे, खराब आहे. ठीक आहे, एक्सपेक्टेशन जास्त नका ठेवू. बट तुम्हाला एक फायदा आहे की दोस्ती, यारी, दुश्मनी, तुम्ही म्हणू शकता एक तऱ्हेने एक राजकारण प्रकार, लव प्रकार, डेफिनेटली नो डाऊट सगळे ह्याच्यात. पण हा एक जसं आपण म्हणतो ना की लव्ह स्टोरीज पण आजकाल रिपिटेटिव्ह टॉपिक आहे. हाही एक पॅटर्न बनला आहे यार आता मराठीमध्ये, की हां ठीक आहे, साऊथच्या पण पिक्चरमध्ये असं असतं मोस्टली, मी मानतो ही गोष्ट. आणि आत्ताच 1-2 वीक आधी का केव्हा तरी मी एक रिव्ह्यू केला होता, जर तुम्हाला लक्षात असेल. त्यात पण या टाईपचीच तर गोष्ट होती यार. आय थिंक 1-2 वीक झाले की एखादा महिना झाला असावं मे बी. तर रिपिटेशन जास्त वाटतं बॉस. मी चित्रपटाविषयी काय नाही, चित्रपटाच्या कलाकारांनी पण चांगलं काम केलं आहे. जर तुम्ही या टाईपचा चित्रपट लास्टच्या पूर्ण 1-2 महिन्यात वगैरे नसेल बघितला, तर डेफिनेटली हा चित्रपट बघा. मी एक थीम तुम्हाला सांगितली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये बरंच काही सांगितलं आहे यांनी. तुम्हाला अंदाज येऊन जाईल जर तुम्हाला बघायचा असेल तर. बट बघा, मला रिपिटेशन वाटतं.